नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आता जबरदस्त ट्विस्ट आपल्या समोर आला आहे आणि त्यामध्ये आता समरच्या मनात विष कालवून आनंदला आता पोलीस कंप्लेंट करून आनंदला अटक करण्याचा आता मलिकाचा डाव. आनंदी ही कसा हाणून पाडते आणि मलिकाचा डाव आता तिच्यावरच उलटवून ज्या वेळेस आता मलिका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आता आनंदची कंप्लेंट करते आणि जेव्हा आता इन्स्पेक्टर हे आनंदला पकडण्यासाठी आणि चौकशीसाठी हे आनंदच्या घरी येतात, त्याच वेळेस आता इकडे दोन कोणत्या भयानक घटना घडतात की जेणेकरून स्वानंदीला मलिका आणि निलिमाच्या विरोधात पुरावा भेटून आता स्वानंदी ही तो पुरावा चौकशीसाठी आलेल्या इन्स्पेक्टरला दाखवतात. आता इन्स्पेक्टर समोर ते सत्य येताच इन्स्पेक्टर आता त्याच पुराव्याच्या आधारे खरे सत्य समोर आणून आता निलिमाला पकडून समर समोर घेऊन येत आता मलिकाचा डाव उधळून मलिकाला कसा आता बेड्या ठोकतो आणि स्वानंदी आता इन्स्पेक्टरकडून मलिकाला बेड्या ठोकून आनंदला कशी निर्दोष सिद्ध करते. समोर खरा आनंद आणून मैत्रीच्या नात्यावरती अविश्वास ठेवणाऱ्या समरला स्वानंदी मैत्रीचे खरे नाते आणि खरा विश्वास काय असतो हे कसे दाखवून देते आणि त्यानंतर आता समर कोणता निर्णय घेतो. प्रेक्षकांनो, हे सगळं या व्हिडिओमध्ये आपल्या समोर आलं आहे आणि आता ते कसं कसं घडतं प्रेक्षकांनो, हे सगळं बघण्यासाठी आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात. त्यामध्ये आता अंशुमनच्या एकाच व्हिडिओने आनंदने तो राणीहार चोरून निकिताच्या पर्समध्ये ठेवला हे याची आता समरला खात्री होऊन समरचा सगळ्यात मोठा गैरसमज होऊन समरने आनंदला आता त्यांच्या घरातून जाण्यासाठी सांगितलेलं असतं. याची आता आनंदला खूप वाईट वाटते, फार वाईट वाटते. 25 वर्ष आपण ज्या समोर मैत्रीचे नाते टिकून ठेवतो त्याच समरने आज आपल्या मैत्रीचा घात केला. याचं वाईट वाटून आता आनंद आता आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतो. पण त्याच वेळेस आता स्वानंदी निकिताने तिथे येऊन आनंदला समजावलेलं असतं आणि स्वानंदी आनंदला एवढ्या सुंदर भाषेत समजावते, आपण एवढे सुशिक्षित एज्युकेटेड लोक आहे, आपण आपल्या मुलांवरती असे खूप चांगल्या शाळेत शिकून त्यांना देखील हुशार बनवलं, आपल्याला देखील आपल्या आईवडिलांनी चांगले संस्कार केले आणि आनंददादा तुम्ही हे काय करायला निघाला होता असे स्वानंदी बोलताच आनंदला सत्याची जाणीव होती आणि यापुढे मी असा विचार कधी करणार नाही असे म्हणत आनंदने निकिता आणि स्वानंदीची माफी मागितलेली असते. त्याच वेळेस स्वानंदीने आता आनंदला समजावलेले असते की आनंददादा तुम्हाला कोणीतरी ब्लॅक केलंय आणि मुद्दाम तुमची आणि राजवाड्यांची मैत्री आता तोडण्यासाठी आणि तुम्हाला राजवाड्यांपासून बाजूला करण्यासाठी हा मलिका काकूने डाव रचला आहे, साधं तुम्हाला समजत नाही का असे स्वानंदी त्यावेळेस आनंद आणि निकिताला सांगते. त्याच वेळेस आता आनंद आणि निकिताला आता त्या सुवर्णप्रधान सोहळ्यामध्ये आपल्याला मलिकाने कसे बाहेर जायला सांगितले होते आणि दागिन्याची पिशवी कशी तिथे ठेवली होती आणि तुम्हीच आनंद तुमच्या हाताने ही पिशवी आजीकडे द्या असे मलिकाने सांगितले होते आणि मलिका कशी वेळोवेळी आपल्यासमोर येत होती हे आता आनंदला आठवतं आणि यामागे मलिका काकूचाच डाव आहे याची आता निकिता आणि आनंदला देखील खात्री होते. इकडे मात्र प्रेक्षकांनो, स्वानंदी ही आता आनंदच्या घरी गेली हे आता मलिकाला समजताच मलिकाला मोठा धक्का बसतो आणि त्या क्षणी मलिका आता समरच्या डोक्यामध्ये विष पेरायला सुरुवात करते. मलिका म्हणते की समर, अरे ती तुझी बायको आहे ना, तुला सांभाळायचं दिलं सोडून ती आनंदकडे कशाला गेली? ज्या आनंदने चोरी केली उलट त्याच्याकडे गेली त्याला समजवायला. तिला काही वाटतंय का? नाही समर, स्वानंदीचं हे मला अजिबात पटलं नाही बरं का असे म्हणत आता मलिका समरच्या डोक्यात विष पेरवत असते. मलिका म्हणते की समर, हे बघ, आनंदची ही चोरी आपण पकडली, पण या अगोदर आनंदने किती चोऱ्या केल्या असतील आणि त्याचं किती फगलं असेल तुला काही कळतंय का? आणि नाही मला काय वाटतंय की जर तू आनंदला असंच माफ केलं तर आनंदला वाटेल काही नाही, समर आपल्याला काही करत नाही, सोडून देतो आणि त्याचं हे थांबणार नाही. तेव्हा मला काय वाटतंय की आनंदला शिक्षा व्हायलाच हवी आणि त्याला त्याची चुकाची जाणीव व्हायला हवी. जर त्याला त्याची चुकाची जाणीव झालीच नाही आणि तू तर त्याला असंच माफ केलं तर मग तो असंच पुन्हा काहीतरी करत राहील. मला काय वाटतं की तू आनंदच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करायला हवी समर
आता समरला धक्का बसतो, पण समरला काही बोलता येत नसतं. मल्लिका म्हणते की मी बरोबर सांगते, याचा तू विचार कर. पोलीस कंप्लेंट केली तर आनंद त्याला त्याची जागासुद्धा दाखवता येईल आणि पुन्हा तो अशी काही हिंमत दाखवणार नाही. समर, तुला कळतंय का? बापरे, 25 वर्षात त्याने किती पैसा ढापला असेल, काय काय केलं असेल. आता मल्लिका ही आगीत तेल ओतत असते आणि समरच्या मनात आता भडका उडत असतो. समर म्हणतो की काकू, मला असं वाटतं यावेळेस आपण सोडून देऊयात. मल्लिका म्हणते, कसं सोडून देऊयात? यावेळेस आपण पकडलं, तुला जर जमत नसलं तर. मल्लिका म्हणते की मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट करते. समर, तू एकदा पुन्हा या गोष्टीवर विचार कर, असे सांगून मल्लिका तेथून निघून गेलेली असते. आणि इकडे आता मल्लिकाला जे करायचं तेच मल्लिकाने ठरवलेलं असतं. मल्लिका म्हणते की अंशुमन, आता तू बघ त्या आनंदला मी कशी पोलिसांच्या हवाली करते आणि अजून समर आणि आनंदमध्ये कसा दुरावा आणते कायमचा ते. अर्पिता, अंशुमन दोघेही खुश होतात. इकडे मात्र आता स्वानंदीने आनंदला आणि निकिताला समजावलेलं असतं खरं, पण आता मल्लिकाला इकडे स्वानंदी आनंदच्या घरी गेली म्हणून राग येतो. आणि मल्लिका अंशुमनला म्हणते की ही स्वानंदी जास्तच फडफड करायला लागली, राजवाड्यांचे दागिने काय मिळाली, आनंदला समजवायला काय जाते. तर आता अंशुमन म्हणतो की मॉम, त्या स्वानंदीचे एका सेकंदात असे पंख छाटून टाकेन ना, आभाळाकडे बघायची तिची हिंमत होणार नाही. तर तेवढ्या स्वानंदी येते. स्वानंदी येताच राग आलेला अंशुमन स्वानंदीला म्हणतो की बघतेस काय असे माझ्याकडे, तुला वाचवायला इथे कुणी नाही आहे आणि मी ना, नजर खाली कर. तर लगेच इकडे स्वानंदी म्हणते की तू आवाज खाली कर आणि मला वाचवायला मला कुणाची गरज नाही आहे, मी मला वाचवायला समर्थ आहे, कळलं का तुला? असे म्हणत स्वाभिमानाने स्वानंदी आतमध्ये निघून जाते. तर समर आता बेडरूममध्ये असतो. समर म्हणतो, काय आल्या का आणि काय काय बोलला, स्वतःला वाचवण्याचा काय काय प्रयत्न केला त्या आनंदनी आणि कसा आहे आता तो. इकडे आता स्वानंदी म्हणते की आहे त्या स्थितीत आता आनंद दादा आणि निकिता ताई व्यवस्थित आहेत, म्हणजे जसं आता त्यांना असायला हवं तसे ते आहेत. स्वानंदीलाही राग आलेला असतो. हे राजवाडे ना विश्वास ठेवायच्या लायकीचेच नाही आहेत असा विचार करून स्वानंदी म्हणते की तुम्हाला अजून जे काही बोलायचं आहे ना ते स्पष्टपणे बोला. आता समरला धक्का बसतो. समर म्हणतो, स्पष्टपणे काय बोलायचं? त्या आनंदला ना पोलीस स्टेशनमध्येच द्यायला हवं, मी त्याला माफ करणार नाही. आणि ते ऐकताच आता स्वानंदीला धक्का बसतो. इकडे आता ताबडतोब मल्लिकाला स्वानंदीचा राग येऊन मल्लिका ताबडतोब पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि इन्स्पेक्टरकडे येत म्हणते की इन्स्पेक्टर साहेब, आमच्या राजवाड्यांचा हार एकाने चोरी करण्याचा प्रयत्न केला, ताबडतोब त्याला तुम्ही अटक करा आणि त्या व्यक्तीचं नाव आहे आनंद. आणि लगेच आता मल्लिकाने तिची कंप्लेंट आता इन्स्पेक्टरला लिहून दिलेली असते. इकडे आता स्वानंदी ही आता बेडरूममध्ये असते. तर त्याच वेळेस इकडे आता सरपोतदारांच्या घरी इकडे आता सुस्मिता तिचा मोबाईलमधील रील बघत असते. पण ज्यावेळेस ती राजवाड्यांच्या घरी गेलेली असते त्यावेळेस तिथे ठेवलेल्या सुंदर गोष्टीचा व्हिडिओ आता सुस्मिता काढत असते. पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडलेली असते आणि इकडे मल्लिकाने निलिमाला दिलेला तो हार निलिमा आता इकडे बरोबर त्या रूममध्ये काळ्या पर्समध्ये निकिताच्या पर्समध्ये ठेवत असताना त्याच वेळेस सुस्मिता रील काढत असते आणि तिच्या सेल्फीमध्ये अखेर तो निलिमाचा हार ठेवल्याचा टोटल व्हिडिओ येतो. आणि जेव्हा सुस्मिता ते बघते त्यावेळेस आता सुस्मिताला धक्काच बसतो आणि सुस्मिता तो रील आता इकडे मंदाकिनीला दाखवते. मंदाकिनीला आता या मल्लिकाचा रागच आलेला असतो आणि हे सगळे या मल्लिकाने आणि या बाईनेच घडवलं. ताबडतोब मंदाकिनी म्हणते की आताच स्वानंदीला फोन कर आणि सांग तिला हे असं असं मिळालंय. पटकन आता सुस्मिता ही स्वानंदीला फोन करते आणि म्हणते की ताई, अगं त्या दिवशी मी तुमच्या तिथे आले होते, आम्ही तुझ्या सुवर्णप्रधान सोहळ्यामध्ये तिथे मी रील काढत होते. तर ही बाई निकिता ताईच्या पर्समध्ये हार ठेवत होती आणि त्याच वेळेस माझ्या व्हिडिओमध्ये ती आली आहे बघ. तर स्वानंदी म्हणते पटकन व्हिडिओ टाक आणि सुस्मिताने व्हिडिओ पाठवता स्वानंदी तो व्हिडिओ बघते. आता स्वानंदीकडे खरा पुरावा आलेला असतो. पण
त्याच वेळेस इकडे स्वानंदीला निकिता फोन करते आणि म्हणते की अगं इन्स्पेक्टर आमच्या घरी आले आणि आनंदवरती पोलीस कंप्लेंट केली, आनंदला पकडून घेऊन चालले तिकडे. आता इन्स्पेक्टरने आता आनंदला अटक करण्याचे आमच्याकडे आदेश आहेत असे सांगून चौकशीसाठी आनंदला त्यांनी ताब्यात घेतलेलं असतं. आनंदला सगळे काही ते विचारतात. आनंदने मी चोरी केलेली नाही असे त्यांना सांगितलेले असते, पण ते ऐकायला तयार नसतात. आणि त्याच वेळेस स्वानंदी तिथे तो व्हिडिओ घेऊन येते. वाऱ्याच्या वेगाने स्वानंदी तिथे येऊन स्वानंदी इन्स्पेक्टरला म्हणते की इन्स्पेक्टर साहेब चोर दुसराच आहे. आणि तो व्हिडिओ स्वानंदी आता इन्स्पेक्टरला दाखवताच ताबडतोब इन्स्पेक्टर आता निलिमाला पकडतो आणि निलिमाला पकडून आता निलिमाला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येताच आता निलिमा जाम घाबरते. पोपटासारखी पाया पडून निलिमा भडाभडा ते सत्य आता इन्स्पेक्टरला सांगते. आणि हे सगळं मला मलिकाने करायचं सांगितलं होतं आणि मीच तो हार निकिताच्या पर्समध्ये ठेवला हे नलिमाने कबूल करताच ताबडतोब इन्स्पेक्टर नलिमाला घेऊन आता मलिका आणि समर समोर येतो आणि समरला तो व्हिडिओ दाखवतो आणि म्हणतो की तुमच्या मलिका काकूने कंप्लेंट केली होती हार चोरण्याची, पण पुरावा आम्हाला मिळाला आहे आणि तो हार कोणी चोरला हेही समोर आलंय. समरला धक्का बसतो. समर म्हणतो काय कोणी? तर लगेच आता इन्स्पेक्टर तो व्हिडिओ समरला दाखवतो आणि नलिमाने हे सगळं कसं घडून आणलं आणि मलिकाच्या सांगण्यावरून नलिमाने कसं केलं हे आता समोर येताच समरला मोठा धक्का बसतो. आणि 25 वर्षाच्या मैत्रीच्या नात्यावरती अविश्वास दाखवून आपण आनंदची मैत्री तोडली आणि त्याला चोर घोषित केलं आणि त्याच्याबरोबर काय वागलो हे आता डोक्यात येताच समर डोक्याला हात लावतो आणि मी काय केलं, माझ्या सुदाम्यासारख्या मित्राला मी अविश्वास दाखवून दूर लोटलं आणि देवा असे म्हणत समर हाय मोकलून रडू लागतो. समरने डोक्याला हात लावलेला असतो आणि स्वानंदीने खरा मलिकाचा चेहरा समोर आणून इन्स्पेक्टरकडूनच आता मलिकाला एक्सपोज केलेलं असतं. आणि मलिका कंप्लेंट करायला गेली काय आणि मलिकाचा डाव तिच्यावरच उलटून स्वानंदीने इन्स्पेक्टरला पुरावा कसा दाखवला आणि इन्स्पेक्टरने मलिकाचा खरा चेहरा कसा समोर आणला याची आता स्वानंदी सगळी हकीकत आता समरला सांगते आणि समरला धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो कशी वाटली हुशार स्वानंदी आणि स्वानंदीमुळे आता आनंद आणि समर कसे एकत्र येतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.